अधिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. एकेकाळी पवित्र अशा नैमिषारण्य क्षेत्री अनेक महान ऋषी मुनी एकत्र जमले होते. त्या ठिकाणी मोठा यज्ञ चालू होता. सर्व ऋषी अत्यंत एकाग्रतेने धर्म, ज्ञान आणि मोक्षप्राप्ती याबाबत चिंतन करीत होते. त्यावेळी शौनक ऋषी आणि इतर मुनी यांनी सूतजी महाराजांना नम्रपणे नमस्कार करून एक प्रश्न विचारला. हे सूतजी महाराज, आपण सर्व वेद, शास्त्र, पुराण यांचे ज्ञाता आहात. या कलियुगात मनुष्य पापांनी ग्रस्त झाला आहे. त्याला सहजपणे पापमुक्ती आणि मोक्षप्राप्ती कशी होईल याचा सोपा आणि श्रेष्ठ उपाय आम्हाला सांगावा. असा कोणता महिना, कोणते व्रत, कोणती साधना आहे की ज्यामुळे मनुष्याची सर्व पापे नष्ट होऊन त्याचे कल्याण होईल. ते ऐकून सूतजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले, मुनिश्रेष्ठांनो, तुम्ही अत्यंत पवित्र आणि लोककल्याणकारी प्रश्न विचारला आहे. तुमच्यासारख्या साधूजनांच्या मनात सदैव सर्व जीवांच्या उद्धाराची भावना असते. आता मी तुम्हाला एक अत्यंत गुप्त, पवित्र आणि पुण्यदायी असे एक महात्म्य सांगतो, जे पूर्वी श्री विष्णूंनी स्वतः देवर्षी नारदांना सांगितले होते. या महात्म्याचे श्रवण केल्याने मनुष्याची पापे नष्ट होऊन त्याला सर्व प्रकारची सुखे आणि शेवटी मोक्षप्राप्ती होते. यानंतर सूतजी महाराज म्हणाले, एकदा देवर्षी नारद भगवान विष्णूंच्या धामात गेले. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने भगवान विष्णूंना नमस्कार केला आणि विचारले, हे प्रभो, पृथ्वीवरील लोक अनेक पापांनी ग्रस्त झाले आहेत. अज्ञानामुळे ते दुःख भोगत आहेत. त्यांना सहजपणे मोक्षप्राप्ती व्हावी, पापमुक्ती व्हावी असा काहीतरी उपाय सांगावा. तेव्हा भगवान विष्णू नारदांना म्हणाले, हे नारदा, तुझे प्रश्न अत्यंत हितकारक आहेत. तुला मी एक अत्यंत पवित्र आणि एक श्रेष्ठ उपाय सांगतो. एक असा महिना आहे जो सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याला पुरुषोत्तम मास असं म्हणतात. या महिन्यात केलेले स्नान, जप, तप, दान, व्रत इत्यादींनी माझी भक्ती केल्यास अनेक पटींनी फळप्राप्ती होते. जो मनुष्य या महिन्यात श्रद्धेने व नियमाने माझी उपासना करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्षप्राप्ती होते. हे ऐकून नारदांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी पुन्हा भगवंताला विचारले, हे प्रभू, हा महिना इतका श्रेष्ठ कसा झाला? त्यामागे काय कारण आहे ते मला सविस्तर सांगा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, पूर्वी हा महिना अधिक मास म्हणून ओळखला जात होता, परंतु त्याला कोणीही मान देत नव्हते. लोक त्याला तुच्छ समजत होते, त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे तो अत्यंत दुःखी झाला व शेवटी माझ्याकडे शरण आला आणि त्यांनी आपले दुःख मला सांगितले. त्याच्यावर कृपा करून मी माझेच नाव पुरुषोत्तम हे नाव त्याला दिले. त्याला सर्व महिन्यांमध्ये सर्वोच्च स्थान दिले. पुढे भगवान म्हणाले, त्या दिवसापासून हा महिना म्हणजे अधिक महिना पुरुषोत्तम मास म्हणून प्रसिद्ध झाला. जो कोणी या महिन्यात भक्तिभावाने स्नान, दान, जप, तप, व्रत करतो त्याच्यावर मी प्रसन्न होतो. त्याची सर्व दुःखे दूर करून त्याला मोक्ष प्रदान करतो. हे कथन ऐकून शेवटी सूतजी म्हणाले, हे ऋषींनो, या पुरुषोत्तम मासाचे महात्म्य अत्यंत पवित्र, पुण्यदायी आहे. याचे श्रवण, वाचन व पालन केल्याने मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते आणि शेवटी मोक्ष प्राप्ती होते. इति श्री स्कंद पुराणे पुरुषोत्तम मासे महात्म्य प्रथमोध्यायः.